नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत घरच्या घरी प्रोटीन पावडर कशी बनवायची ते. तसे तर मार्केटमध्ये बऱ्याच प्रोटीन पावडर असतात, पण एक तर त्या खूप महाग असतात आणि त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं असतं, म्हणजे त्या बऱ्याच दिवस चालतात. तर आज आपण घरच्या घरी प्रोटीन पावडर कशी बनवायची तेही शुद्ध आणि सात्विक पद्धतीने हे बघणार आहोत. ह्या पावडर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घेऊ शकतात आणि त्यातल्या त्यात प्रत्येकाला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ह्या प्रोटीन पावडर्सचा खूप फायदा होतो. चला तर मग वेळ न वाया घालवता ही प्रोटीन पावडर कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. यापैकी एखादी गोष्ट तुम्ही स्किप केली, तुम्हाला आवडत नसेल, तुम्ही स्किप केली तरी चालेल. तर आता इथे मी 100 ग्राम बदाम घेतलेले आहेत. बदाम हा मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन, फॉस्फरसचा एक उत्तम स्रोत आहे. बदाम आपल्या हृदयासाठी आणि हाडांसाठी खूपच चांगला आहे. बदामामुळे इम्युनिटी बूस्ट होते, मेमरी शार्प होते. त्यानंतर मी घेतलेले आहे 50 ग्राम काजू. आता काजूची वाटी छोटी आहे त्यामुळे तुम्हाला ते जास्त वाटत असतील, पण 50 ग्राम आहे. आणि तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरात जास्त असेल, कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल ना, तर तुम्ही काजू स्किप केले तरी चालेल. पण काजू आपल्या हाडांसाठी, स्किनसाठी खूपच छान असतं. तसेच डोळ्यांसाठी आणि केसांसाठीही उपयुक्त आहे. त्यानंतर मी घेतलेले आहेत 25 ग्राम अक्रोड. अक्रोड तसे फार महाग असतात, पण हे डोळ्यांसाठी, स्किनसाठी खूपच छान असतात. ह्यात रोग प्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात असते. मेमरी शार्प करते, हृदयासाठी खूप उपयुक्त आहे. कोलेस्ट्रॉलचे लेवल कंट्रोल ठेवते, हाडांना मजबूती देते. त्यानंतर घेतलेली आहे 20 ग्राम खसखस. खसखस बोन डेन्सिटी वाढवते, इम्युनिटी बूस्ट करते. ओव्हरऑल शरीरातील कुठल्याही दुखण्यावरती खसखस अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 20 ग्राम सूर्यफुलाच्या बिया, 20 ग्राम पंपकिन सीड्स आणि 40 ग्राम टरबुजाच्या बिया. टरबुजाच्या बिया मला फार आवडतात त्यामुळे मी याचं प्रमाण दुप्पट केलेलं आहे. या सर्व बियांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स असतात. इम्युनिटी बूस्ट करायचं काम हे करतातच तर करतात, त्याचबरोबर केस गळतीवरतीही अतिशय उत्तम असा उपाय आहे. आपल्या रोजच्या आहारात ह्या बियांचं सेवन करणं खूप गरजेचं आहे, पण आपण रोजच्या आहारात ह्या बियांचा वापर खूपच कमी प्रमाणात करतो. म्हणजे अगदीच आपल्या रोजच्या आहारात ह्या बियांचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. आपल्याला जर अनिद्रेचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे रात्री झोप येत नसेल ना, तर पंपकिन सीड्स आवर्जून खावं, त्यामुळे झोप चांगली लागते. त्यानंतर मी घेतली आहे 25 ग्राम तीळ. तिळेऐवजी तुम्ही शेंगदाणेही घेऊ शकतात. तिळेमध्येही कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसचं प्रमाण खूप चांगलं असतं. दात हिरड्या मजबूत करण्याचं काम करतं. तसंच डोकं, केस, कान, नाभीसाठी खूप उपयुक्त आहे. तसेच कॉन्स्टिप्युशन म्हणजे पोट साफ होण्यासाठी, त्वचा विकारासाठी, वातासाठी आणि हाडांसाठी तर खूपच उपयुक्त आहे. हाडांची झीज भरण्यासाठी तर तीळ अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 60 ग्राम मखाने. मखानेमुळे कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते, BP कमी होतो. मॅग्नेशियमचं उत्तम स्रोत मखाण्यांमध्ये असतो. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. स्किन प्रॉब्लेमसाठी तर अतिशय उपयुक्त आहे. मखाण्यांमुळे त्वचा ग्लो करते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, त्वचा इम्प्रूव्ह होते. तसेच बाळंतणीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. आणि यात कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तर अतिशय मदत होते. कॅल्शियमचाही उत्तम स्रोत आहे, त्यामुळे हाडांनाही मजबूती मिळते. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 100 ग्राम भाजलेले चणे किंवा फुटाणे. तर यावरच्या मी काही साली काढून घेतल्या आणि काही सालासकटच घेतलेले आहेत. तुम्हाला बिना सालीचे मिळाले तर चांगलेच आहे, पण सालींमध्येही प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर कॅलरी खूपच कमी असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते, म्हणजे इम्युनिटी बूस्टर आहे. पचनक्रियासुद्धा बळकट होते. आता इथे मी घेतलेली आहे 30 ग्राम खारीक. हेमोग्लोबिन खारकेमध्ये भरपूर प्रमाणात असतं, तसंच फायबरचे प्रमाणही भरपूर असतं आणि त्यामुळे पचनशक्तीसुद्धा वाढते. व्हिटॅमिन एचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य वाढतं, डोळ्यांना फायदा होतो. आता हे सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवलेले आहेत. यातलं एखादं साहित्य तुम्हाला आवडत नसेल, तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आता हे सर्व साहित्य गॅसवरती मंद आचेवरती 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचे. म्हणजे कितपत भाजायचे, तर यातलं फक्त मॉइश्चर कमी झालं पाहिजे, पण यातलं कुठलंही औषधी तत्व गेलं नाही पाहिजे इतपतच भाजायचे. म्हणजे अगदी मंद गॅसवरती 1 ते 2 मिनटं गरम करून घ्यायचे असं म्हटलं तरी चालेल. आता सर्वात प्रथम मी गरम कढईमध्ये बदाम टाकून घेतले. बदाम 1 ते 2 मिनटं छानपैकी भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. नंतर त्याच गरम कढईत मी काजू टाकून घेतले. काजूसुद्धा 1-2 मिनटं परतवून घ्यायचे आणि गॅस मंदच ठेवायचा, गॅस वाढवायचा नाही. आता काजू काढून घेऊया. काजू पण छानपैकी भाजले गेलेले आहेत. त्यानंतर याच पॅनमध्ये अक्रोड टाकून घेऊ आणि अक्रोडसुद्धा 1-2 मिनिट छानपैकी भाजून घेऊया. आणि हे भाजताना कुठल्याही प्रकारचं तेल किंवा तूप टाकायचं नाही. अक्रोड भाजले की यात आता मी सगळ्या बिया टाकून घेणार आहेत, म्हणजे टरबुजाच्या, पंपकिन सीड्स आणि सूर्यफुलाच्या बिया, आणि ह्या 1-2 मिनटं भाजून घेणार आहेत. ह्या व्यवस्थित तडतडायला लागल्या की यातच तीळ टाकून घेऊ आणि खसखस टाकून घेऊ. तीळ आणि खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही. 1 ते 2 मिनटातच आपल्या ह्या सर्व बियासुद्धा भाजून होतील. ह्यासुद्धा प्लेटमध्ये आपण भाजलेल्या बदाम काजूंवरती काढून बघायच्या, म्हणजे हात लावून बघायचा. हाताला चटका बसला ना की समजायचं भाजल्या गेलेल्या आहेत. आता ह्या काढून घेऊ आणि कढईमध्ये मखाने टाकून घेऊ आणि मखानेसुद्धा 2 ते 3 मिनटं छानपैकी मंद गॅसवरती भाजून घेऊया. आणि मखाने भाजले कसे समजायचे, असे हाताने तोडून बघितले आणि ते तुटायला लागले की समजायचे मखाने व्यवस्थित भाजलेले आहेत. 1-2 मिनिट मखाने परतून झाले की तेही काढून घेऊ आणि त्यानंतर लगेच फुटाणे टाकून घेऊया. फुटाणे तर पहिलेही तसेच भाजलेले असतातच, तर ते फक्त खालीवर करायचे, म्हणजे गरम करायचे. आता आपल्या सर्व वस्तू व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. ह्या चांगल्या थंड करून घेऊया. आणि घरात जर लहान मुलं असतील ना, तर ते प्रोटीन पावडर अशीच खाणार नाही. त्यामुळे यात मी 30 ग्राम खडीसाखर टाकणार आहे. खडीसाखरसुद्धा आरोग्यासाठी खूप चांगली असते, शरीरासाठी थंड असते. पित्ताचा प्रॉब्लेम खडीसाखरेमुळे दूर होतो, पचनक्रिया सुधारते. दुधात टाकून खडीसाखर पिल्याने मेंदूसाठी खूपच चांगली असते. आणि जी खारीक घेतली होती ना, तिची पूड करून घेतली. खडीसाखर तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकली, स्किप केली तरी चालेल. अशी ही पावडर खूपच हेल्दी होणार आहे. आता ही पूर्ण ह्या सर्व जिन्सात व्यवस्थित थंड करून घ्यायच्या आणि मिक्सरला लावून पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायच्या. त्यानंतर ही पावडर चाळून घ्यायची, पण मी चाळणार नाही, मी तशीच ठेवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही सकाळी 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा घ्या किंवा रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधामध्ये 1 चमचा घ्या. आणि लहान मुलं असतील ना, तर त्यांना अर्धा चमचा द्यायची. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा नक्कीच करून बघा. यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा अगदी चुटकीसरशी जाईल. आणि महागडे आणि प्रिझर्वेटिव्ह पावडर गावातून आणण्यापेक्षा अशा घरच्या घरी झटपट ही पावडर तयार होते. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला मला फक्त 10 ते 15 मिनटं लागले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि हेल्दी रेसिपी बरोबर, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.